हॅलो फ्रेंड्स, मी श्रद्धा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळची अशी मस्त सुरुवात झालेली आहे. दीदी गेलेली आहे शाळेत आणि हे फुलं बघून तर मन इतकं प्रसन्न झालं. खूपच मस्त वाटत होतं. हे फुलांसोबत थोडासा टाईम स्पेंड केला आणि मग तोपर्यंत दीदी पण स्कूलमधून घरी आली होती आणि आम्हा दोघांना जायचं होतं पप्पासाठी शेतात डबा घेऊन. तर आम्ही चाललो आहे आता पप्पाला भेटायला आणि पप्पासाठी टिफिन घेऊन शेतात. कारण पप्पा खूप वेळ झालेले होते, शेतात गेलेले होते. कारण मकाला भर द्यायची होती, त्याच्यामुळे ते शेतात गेलेले होते मकाला भर टाकण्यासाठी. आणि मग मागून आम्ही दोघी जाणार होतो, कारण दीदी स्कूलमधून येईपर्यंत तिची मला घरी वाट बघत राहावी लागली होती. कारण मग ती एकटी घरी राहत नाही. मग ती आली, त्याच्यानंतर मग आम्ही दोघी पप्पाला टिफिन घेऊन शेतात चालला गेलो. मग शेतात गेल्याच्यानंतर मी काही मकाचे धांडे जे ह्या वखरामुळे पडतात, तर मग ते धांडे सरळ केले आणि जेवण वगैरे करून थोडंसं हे केलं. आम्ही थोडंसं काही काम केलं, काही मजा मस्ती केली. तर मग थोडा वेळ झाल्याच्यानंतर दीदी म्हणते, मम्मी मला पण वखरावर बसायचं आहे म्हणे, मलासुद्धा वखरावर बसून थोडंसं एन्जॉय करायचं आहे. तर म्हटलं चालेल, ठीक आहे, बस म्हटलं. मग तिच्या पप्पानी आणि ते दोघींनी वखरावर, म्हणजे ती वखरावर बसली आणि तिचे पप्पा उभे होते. वखरावर बसून दीदीने मस्तपैकी मजा केली आणि मग वखरणं वगैरे झालं. तर आम्हाला यायचं होतं घरी. मग धनश्रीच्या पप्पाकडे मोटरसायकल होती आणि मोटरसायकल बैलगाडी घेऊन दोन्ही एकदाच घेऊन तर काही घरी येता येत नव्हतं. त्याच्यामुळं मग मी आज पहिल्यांदा, म्हणजे याच्या अगोदर मी कधीच हे चालवलेले नाही बैलगाडी. तर मग मी आज पहिल्यांदा आमच्या शेतातून घरापर्यंत मस्तपैकी बैलगाडी चालवत आणली आहे. म्हणजे एक भीती तर वाटत होती, पण मग कुठंतरी असं वाटत होतं की नाही, आपण काहीतरी वेगळं करतोय. तर त्याच्यामुळे मग मी मस्तपैकी घरी बैलगाडी चालवत घेऊन आलो. आणि असा होता आजचा दिवस. तर भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.